हॅलो एव्हरीवन, आज आपण बघणार आहोत बुलेट ट्रेन मागील फिजिक्स. बुलेट ट्रेन 300 किलोमीटर पर ताशी वेगाने धावते, पण ती रुळावरून घसरत का नाही? यामागे जबरदस्त फिजिक्स आहे. बघा, जेव्हा ट्रेन पुढे जाते तेव्हा मोटर चाकांना जोर देते. फोर्स जास्त झाला की ॲक्सेलरेशन वाढते, पण ट्रेनचे वजन खूप मोठे असल्यामुळे त्वरण हळूहळू वाढवले जाते. म्हणून प्रवाशांना धक्का बसत नाही. वेग वाढला की हवेचा प्रतिकार वाढतो. म्हणून बुलेट ट्रेनचा पुढचा भाग टोकदार आणि लांब बनवतात. यामुळे हवा सहज बाजूला जाते, आवाज कमी येतो आणि वीज कमी लागते. वळण घेताना रुळांना थोडा बँकिंग कोन दिला जातो. त्यामुळे ट्रेन स्थिर राहते आणि घसरण्याची शक्यता कमी होते. साध्या रेल्वेत चाक आणि रूळ यांच्यात घर्षण असते. बुलेट ट्रेनमध्ये स्टील चाक असते, अतिशय गुळगुळीत रूळ असतो, अचूक संरेखन असते, कंपन कमी करणारी सस्पेन्शन प्रणाली, यामुळे ऊर्जा कमी वाया जाते. थोडक्यात काय तर कमी घर्षण, कमी हवेचा प्रतिकार, शक्तिशाली इलेक्ट्रिक मोटर, योग्य ट्रॅक डिझाईन आणि बुलेट ट्रेनचा अतिवेग, यामुळे बुलेट ट्रेन खूप फास्ट धावली जाते. अशाच माहितीसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा.